पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा प्रचार करत होते. प्रचारादरम्यान फिरताना मोदी अचानक रस्त्याच्या कडेला एका छोट्याशा दुकानाजवळ थांबले. हे दुकान होतं झालमुरीचं. झालमुरी हे एक लोकप्रिय बंगाली स्ट्रीट फूड आहे. मोदींनी स्वतः या दुकानात जाऊन झालमुरीचा आस्वाद घेतला. वेगवेगळ्या अँगलनं फोटो काढले. या घटनेचे अनेक रील्स बनले. सोशल मीडियावर हे प्रचंड व्हायरल झालं. 28 एप्रिल मोदी आता सिक्कीमच्या दौऱ्यावर आहेत. तिथं ते अनेक प्रकल्पांचं उद्घाटन करतायत. या दरम्यान मोदींचे काही फोटोज पुन्हा व्हायरल झालेत. फोटोंमध्ये दिसतंय की पंतप्रधान मोदी सिक्कीममध्ये फुटबॉल खेळतायत. मोदी तिथल्या तरुणांसोबत फुटबॉलचा आनंद घेत आहेत. पण सिक्कीम पासून विमानाने फक्त 500 किलोमीटर अंतरावर मणिपूर आहे. भारताचं असं राज्य जे मागच्या 3 वर्षांपासून सातत्यानं जळतंय. मध्यंतरी शांत राहिलेल्या मणिपूरमध्ये आता नव्यानं हिंसाचार सुरू झालाय. गेल्याच आठवड्यात मणिपूरमधून हिंसाचाराच्या अनेक नव्या घटना समोर आल्या. आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये प्रचंड संघर्ष झाला. आगीच्या गोळीबाराच्या घटना घडल्या. आता देशाच्या एका राज्यात हे सगळं घडत असताना देशाचे पंतप्रधान कुठे आहेत? तर ते बंगालमध्ये झालमुरे खातायत, सिक्कीममध्ये फुटबॉल खेळतायत. एवढं सगळं घडत असतानाही मोदी 3 वर्षात एकदाही मणिपूरमध्ये गेलेले नाहीत. यामुळे साहजिकच एक प्रश्न उभा राहतो, पंतप्रधान मोदी मणिपूरमध्ये का जात नाहीत? मणिपूरमध्ये सध्या काय घडतंय? त्या राज्यात पुन्हा हिंसेला का सुरुवात झाली? केंद्र सरकार अजूनही यावर नियंत्रण का मिळवू शकत नाही? या सगळ्याचा संबंध बंगालच्या निवडणुकीशी आहे का? समजून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी मणिपूरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे ते पाहूयात. तर मणिपूरमध्ये नव्या हिंसाचाराला सुरुवात झाली 6 एप्रिलच्या दिवशी. त्या दिवशी राज्यातल्या बिष्णुपूर जिल्ह्यातल्या एका गावात BSF जवानाच्या घरावर हल्ला झाला. हा हल्ला साधा सुद्धा नव्हता. हल्ला थेट रॉकेट लॉन्चरनं करण्यात आला. घरात 2 लहान मुलं झोपली होती. एक 4 वर्षांचा आणि दुसरा फक्त 5 महिन्यांचा. या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेत मुलांच्याही गंभीर जखमी झाली. या घटनेनं सगळ्या इम्फाळ व्हॅलीला हादरून टाकलं. लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. चिडलेल्या लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाला सुरुवात केली. हल्ल्यानंतर लगेच आरोप सुरू झाले. मैतेई समाजाने यासाठी कुकी उग्रवाद्यांना जबाबदार धरलं. पण कुकी समुदायानं हा आरोप फेटाळून लावला. सरकारनं या घटनेच्या तपासाची जबाबदारी तपास यंत्रणांना सोपवली. पण तपास यंत्रणांकडून काहीच कारवाई झाली नाही आणि लोकांचा राग आणखी वाढला. यानंतर बिष्णुपूर जिल्ह्यातली परिस्थिती बिघडायला लागली. परिस्थिती एवढी चिघळली की लोकांनी एकत्र येत CRPFच्या एका कॅम्पवर हल्ला केला. अनेक गाड्या पेटवून दिल्या. हे कंट्रोल करण्यासाठी सुरक्षा दलांकडून गोळीबार करण्यात आला. पण या गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला तर 20 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. यामुळे स्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली. लोकांचा राग आणखी वाढला. त्यातच 10 एप्रिलला एक मोठी घटना घडली. त्या दिवशी मणिपूरच्या उखरुल या नागाबहुल जिल्ह्यात 2 समूहांमध्ये संघर्ष सुरू झाला. गोळीबाराची घटना घडली ज्यात ड्युटीवर असलेला BSFचा एक जवान गोळी लागून ठार झाला. ही घटना फार मोठी आहे कारण आतापर्यंत मणिपूरमध्ये फक्त मैतेई आणि कुकी समुदायातच संघर्ष सुरू होता. नागा समुदाय या सगळ्यापासून लांब होता. पण आता मणिपूरची हिंसा नागा समुदायापर्यंतही पोहोचली. त्यानंतर 18 एप्रिलला पुन्हा मोठा हल्ला झाला. त्या दिवशी इम्फाळ उखरुल हायवेवर एका ताफ्याला टार्गेट करण्यात आलं. या हल्ल्यात नागा समुदायाच्या 2 जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे या हिंसाचारात नागा समुदाय सुद्धा खेचला गेलाय. सध्या मणिपूरमधल्या अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सरकार यावर काय करतंय? मणिपूर मागच्या 3 वर्षांपासून जळत असताना सरकार तिथे शांतता का प्रस्थापित करू शकत नाहीये? तर मणिपूरमधल्या हिंसाचाराला मे 2023 मध्ये सुरुवात झाली. राज्यात पुढचे जवळपास 2 वर्ष सतत हिंसाचार सुरू होता. नोव्हेंबर 2024च्या आकडेवारीनुसार या हिंसाचारात 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. 1000 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. तब्बल 60,000 पेक्षा जास्त लोक बेघर झाले. त्या काळात मणिपूरमध्ये मुख्यमंत्री N बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडीचं सरकार होतं. हे सरकार या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात सबशेल अपयशी ठरलं. शेवटी बिरेन सिंह यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ज्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मणिपूर शांत झालं होतं. पुढच्या वर्षभरात राज्यातल्या हिंसाचाराच्या घटना पूर्णपणे आटोक्यात आल्या होत्या. पण यावर्षी 4 फेब्रुवारीला राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली. 5 फेब्रुवारीला मणिपूरमध्ये नवं सरकार स्थापन झालं. भाजपचे युमनाम खिमचंद सिंग मणिपूरचे मुख्यमंत्री बनले आणि सरकार बनल्यानंतर राज्यात पुन्हा हिंसाचार सुरू झाला. याचा अर्थ काय? तर जेव्हा मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट असते
तेव्हा राज्य शांत असतं, पण ज्यावेळी सरकार स्थापन होतं त्यावेळी हिंसाचार पुन्हा सुरू होतो. त्यामुळे या हिंसाचारासाठी भाजप सरकारला प्रश्न विचारणं गरजेचं ठरतं. या सगळ्याचा संबंध पश्चिम बंगालच्या निवडणुकांशी लावला जातोय. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. बंगालमध्ये या आधीही निवडणुकांदरम्यान हिंसाचाराचा इतिहास राहिला आहे. 2021 मध्ये जेव्हा राज्यात निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी राज्यभर प्रचंड हिंसाचार झाला होता. त्यामुळे यावेळी हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सरकारनं पश्चिम बंगालमध्ये तब्बल 2.4 लाख CAPF जवान तैनात केलेत. एका राज्याच्या निवडणुकीसाठी ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी संख्या आहे. रिपोर्ट्सनुसार सरकारनं बंगालमध्ये CAPFच्या सुमारे 2400 पथकांना तैनात करण्याची मंजुरी दिली आहे. राज्यात पहिल्या टप्प्याचं मतदान 23 एप्रिलला झालं, पण CAPFची 480 पथकं 1 मार्च पासूनच तैनात करण्यात आली होती. सोबतच CRPF, BSF, ITBP आणि SSB सारख्या सुरक्षा दलांनाही बंगालमध्ये पाठवण्यात आलंय. बंगालला सध्या छावणीचं स्वरूप प्राप्त झाले. रोज सुरक्षा दलांच्या हाय लेव्हल मीटिंग्स होत आहेत. सुरक्षा रक्षकांना बुलेट प्रूफ गाड्या पुरवल्या जात आहेत. गृहमंत्री अमित शाह स्वतः अनेक दिवसांपासून बंगालमध्ये ठाण मांडून आहेत. एकीकडे बंगालमध्ये हिंसाचार होऊ नये यासाठी सरकारकडून एवढ्या उपाययोजना केल्या जात आहेत, पण मग मणिपूरचं काय? अलीकडेच मणिपूरचे गृहमंत्री गोविंदास कंथोजम यांनी एक धक्कादायक दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यात आधी सुरक्षा दलांची 272 पथकं तैनात होती, पण निवडणुकांमुळे त्यापैकी 88 पथकं माघारी बोलावण्यात आली. सरकारची आणखी काही पथकं हटवण्याची तयारी होती, पण नंतर त्यांना थांबवण्यात आलं. सध्या मणिपूरमध्ये सुरक्षा दलाची फक्त 184 पथकं तैनात आहेत. त्यामुळे आता सरकारच्या नियोजनावरही प्रश्न उभे राहत आहेत. बंगालमध्ये निवडणूक आहे म्हणून मणिपूरच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं जातंय का, हा प्रश्नही उपस्थित होतोय. सध्या तरी मणिपूरमधली स्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. एका वर्षाच्या शांततेनंतर राज्यात पुन्हा हिंसाचारानं डोकं वर काढलंय. राज्यात 3 वर्षांपूर्वी जशी परिस्थिती होती ती परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. या सगळ्यात सरकारचं लक्ष मात्र बंगालच्या निवडणुकीकडे असल्याचं दिसतंय. बंगालमध्ये हिंसाचार होऊ नये म्हणून एवढ्या उपाययोजना करणाऱ्या सरकारनं आता मणिपूरकडेही लक्ष द्यावं. बंगालचा, सिक्कीमचा, अगदी तमिळनाडूचाही दौरा करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी मणिपूरमध्येही भेट द्यावी अशी मागणी आता केली जाते. त्यामुळे आता यावर सरकारकडून काय ॲक्शन घेतली जाते, मणिपूरमधली स्थिती नियंत्रणात येते का आणि मोदी खरंच मणिपूरला भेट देतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. मोदींनी मणिपूरला भेट न देण्याबद्दल, मणिपूरमध्ये घडत असलेल्या घटनांबद्दल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.